गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला या आजच्या निसर्ग यात्रा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपलं नवीन चॅनल आणि आजचा हा नवीन पहिलाच व्हिडिओ. जेव्हा आपण चाललो आहोत मुंबईवरून रायगडमधील पेण या ठिकाणी असलेल्या बोरगावच्या नदीवर, अतिशय निसर्गरम्य आणि नयनरम्य अशा वातावरणात असलेल्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या नदीवर जायला फार तर जास्तीत जास्त लोकांना अजून माहिती नाही आहे या नदीबद्दल. पण तुम्हाला जायचं असेल तर आपला हा व्हिडिओ आज तुमच्या नक्कीच कामी येईल, नक्कीच उपयोगी येईल. या ठिकाणी जर जायचं असेल, तुमच्याकडे गाडी असेल तर मुंबईवरून आपण थेट पेणला जाऊ शकतो. अंतर आहे 70 किलोमीटर, 70 ते 72 किलोमीटर. आणि नसेल तुमच्याकडे कोणाकडे गाडी नसेल, बाईक नसेल, तर आपण या ठिकाणी ट्रेनने सुद्धा पोहोचू शकता, बाईकने सुद्धा पोहोचू शकता, बसने सुद्धा पोहोचू शकता. ST आहे आपल्याला. ट्रेनने जायचं असेल दादरवरून ट्रेन पकडून आपण पेणला उतरू शकतो आणि पेणवरून इथून 6 सीटर रिक्षा आहेत, ते पकडून आपण बोरगाव जर सांगितलं रिक्षाला तर बोरगावला आपल्या तो असा आरामात सोडतो. किंवा आपण डायरेक्ट दादरवरून ST पकडली तर STने सुद्धा आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. अतिशय निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी अगदी विना पैशाचं, अगदी शून्य रुपये खर्च करून जर आपल्या निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी. जर तुम्ही रिसॉर्टला गेलात तर खूप खर्च होतो आपल्या फॅमिलीसहित जाण्यामध्ये. नाही म्हणतात तुमचे आरामात 5-10 हजार रुपये खर्च होणार. नाही त्यापेक्षा इकडे जा, आरामात एकही पैसा खर्च न करता आपण निसर्गाचा आनंद घेता घेता या नदीवर खूप मजा करू शकतो. फॅमिलीसोबत, मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी आम्ही आज चाललो आहोत. आज आहे सोमवार, गर्दी कमी असेल या हिशोबाने आम्ही चाललो आहोत. फॅमिलीला घेऊन जाताना आपण हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. या जी गर्दी नसेल तर ठीक आहे, चालेल, हरकत नाही. मित्र चाललो असून तेव्हा संडेला जाऊ, काय फरक नाही पडत. पण फॅमिलीला आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा शक्यतो मधल्या दिवशी जा, गर्दी कमी असते तिकडे. शक्यतो अजून कोणाला माहिती नाही आहे हा स्पॉट, तरी पण थोडीफार माणसं असतातच. चला तर आपण आता या इच्छामध्ये आपण निघालो आहोत घरातून बरोबर 2 वाजता आणि आता वाजले आहेत 2:40. दादरवरून मला वाशीपर्यंत पोचायला 40 मिनटं लागली. एकदम कडकडीत ऊन आहे आणि टोल नाक्याला पोचायला अजून आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागणार आहे. तोपर्यंत एक विश्रांती सहित घेऊया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचतो आहोत वाशी टोल नाक्याला. खरं तर मी म्हणालो होतो की आपल्याला थोडा वेळ लागेल, परंतु चेंबूर सोडलं आणि ट्रॅफिक खूपच कमी झाली आहे. आणि म्हणजे अगदीच ना की बरोबर असं म्हणायला हरकत नाही आपल्याला की ट्रॅफिक अजिबातच नाही लागली. त्यामुळे आपण वाशीला टोल नाक्याला खूपच लवकर पोहोचलेलो आहोत. आणि अशा प्रकारे या टोल नाक्याला जसे पहिले आपल्याकडून टोल 40 रुपये 45 रुपये टोल असायचे, पण काही कारणास्तव गव्हर्नमेंटने हे टोल रद्द केल्यामुळे आपल्याला तो टोल आता भरावा लागणार नाही आहे. तो एक आपल्याला प्लस पॉईंट आहे. त्यामुळे फॅमिलीसोबत जाताना आपले 45 रुपये वाचलेले आहेत. त्याचा आपण एक कोल्ड्रिंक पिऊ शकतो किंवा काही पण चॉकलेट गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या, चिक्क्या, काहीही खाऊ शकतो. तर तुम्ही खाऊ शकतात, आम्ही खाऊ शकतो. आता टोल नाक्याला बोरं आणि जांभळं विकणारे तर नाही आहेत, नाही तर आपण ते खाल्ले असते. म्हणजे ते पैसे आपण तिथे ॲडजस्ट केले असते. आज फॅमिलीसोबत आपल्यासोबत आहे माझी मुलगी कोमल आणि माझी मिसेस आहे दीपाली आणि माझा मुलगा श्लोक. आम्ही सगळेजण चाललो आहोत. जसं नदीवर आम्ही चाललो आहोत सगळेजण आता. त्यामुळे आता इथून आपण पुढे आरामात जाणार आहोत, कारण ट्रॅफिक आता बिलकुल लागणार नाही आहे. मॅपमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तरी आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार असं दाखवतंय, पण पुढे गेल्यावर सांगू शकत नाही. थोड्या वेळात आपण लगेच भेटूया. आणि आता आपण पोहोचत आहोत DY पाटील स्टेडियमच्या जवळ. इथे पोचावयास आपल्याला लागले आहेत बरोबर 55 मिनटं. घरातून आपण 2 वाजता निघालो होतो आणि 2:55 झालेले आहेत बरोबर. या उन्हाचं, कडकत्या उन्हामध्ये, एवढ्या उन्हामध्ये गाडीने जायचं असेल तर इट्स ओके, बट रिक्वेस्ट आहे बाईकने जर तुम्ही निघत असाल तर सोबत पाण्याची बाटली ठेवणं आवश्यक आहे. पण माझं ऐकाल तर बाईकने निघू नका. कमीत कमी मे महिन्याच्या दिवसात तरी स्वतःची काळजी घ्या, खूप पाणी प्या, स्वस्थ राहा, निरोगी राहा. आणि वर दिसते आहे ते आपल्याला इथलं पॅगोडाचं देऊळ आहे, मंदिर आहे एक. अजूनपर्यंत मी तिकडे गेलो नाही आहे. वर जाऊन आपल्याला बघावं लागेल एकदा.
पुढच्या कदाचित येणाऱ्या आपण व्हिडिओमध्ये आपण तिथलाही एखादा व्हिडिओ टाकूया. देवाच्या दयेने तेही शक्य होईल आपल्याला. आणि जाता जाता हा जो निसर्ग आहे हा सुद्धा बघण्यासारखा आहे. ह्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. पावसाच्या दिवसातला आपण व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत. तेव्हा तिकडे चारी बाजूला जेव्हा हिरवं हिरवं गार झालं असेल तेव्हा हा व्हिडिओ बघायला अजून मजा येईल. तरी आता सुद्धा काही कमी मजा नाही आहे. आता सुद्धा मजाच येते आहे. आणि आता आपण पोहोचत आहोत. पनवेल क्रॉस केलेला आहे आपण आणि डावीकडे दिसतंय ते आपल्याला श्री पंचमुखी हनुमान मंदिर. आपण इथे नेहमी हायवेला जाताना कोकणात जाताना नेहमी इकडे पाया पडूनच पुढेचा म्हणजे मी तरी इथे पाया पडून पुढे जातो. खूप जागृत देवस्थान आहे हे. विनंती आहे की तुम्ही जेव्हा कोकणात कधी जाल तेव्हा एक क्षण इथे थांबा, हनुमंताच्या पाया पडा, मग पुढच्या प्रवासाला निघा. कारण असं म्हणतात की बाबा दैवी शक्ती आहे तर आसुरी शक्तीसुद्धा असू शकते. आणि कोणत्या तरी पिक्चरमध्ये मी असा डायलॉग ऐकला होता की आपण जेव्हा दिवा लावतो मतलब आप जब दिया जलाते हैं तो उसकी रोशनी सीमित दायरे तक होती है और उस दायरे के बाहर जो जिस असीमित अंधेरे ने हमें घेर रखा है उस अंधेरे का राज हम अब तक नहीं जानते. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की विज्ञान कितीही पुढे गेलेलं असेल तर या गोष्टींना आपल्याला मानावंच लागते. म्हणून विनंती आहे जेव्हाही कोकणात जाल, जेव्हाही या रस्त्याला जाल, या देवळात पंचमुखी हनुमानाच्या पायावर डोकं ठेवून नक्की पुढे जा. काही वाईट होणार नाही, चांगलंच होईल. मित्रांनो, आणि आता आपण पोहोचलो आहोत पेण या गावामध्ये. या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जाताना हळूहळू रस्ता काढत आपण आपल्या स्पॉटच्या दिशेने चाललो आहोत. बोरगावच्या नदीवर पेण एस टी स्टँडच्या थोडंच पुढे तो स्पॉट आहे. एस टी स्टँड आता पाठी गेला आहे, चुकून तुम्हाला दाखवायचा राहून गेला. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर एक छोटीशी गल्ली आहे. उजव्या साईडला आपल्याला जिथे वळायचं आहे. एस टी स्टँड डावीकडे पळतो. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक रस्ता लागेल जिकडे छोट्या गल्लीतून आपल्याला राईट मारायची आहे. आणि आपण या पेणच्या एस टी स्टँडपासून सरळ आल्यानंतर पुढे 2 मिनिटावरच ह्या स्पॉटवर पोचलो. हे पाण्याच्या मध्यभागी असलेलं साईनाथ मंदिर आपल्याला दिसते आहे डाव्या साईडला तलावाच्या मधोमध अगदी. आणि याच रस्त्याने हळूहळू पुढे जाता जाता या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आपण आपल्या स्पॉटवर आता पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. फार फार तर 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं लागतील. नमस्कार. आणि आता आपण येऊन पोचलो आहोत पेण या गावामध्ये. निसर्गाच्या या मस्त छान अशा गावामध्ये हे आपल्याला दिसतं आहे ते आंब्याचं झाड एक मोठं. कैऱ्या लागल्या आहेत की नाही ते आता बघूया आपण. छोट्या असतील मोठ्या असतील दिसत तर नाही आहेत पण लागलेल्या असायला हव्या होत्या. हां, आमच्या मिसेसने काहीतरी शोधलेलं आहे. बायकांची नजर ह्याच्या बाबतीत खूप तीक्ष्ण असते. ते आज मी अनुभव घेतला आहे. काहीतरी शोधते ती खाली. बाप, कुठे उतरली बघा. एका कैरीसाठी माणूस काय काय करू शकतो ते आपण बघता या व्हिडिओमध्ये. दुसऱ्यांची झाडं, दुसऱ्यांच्या कैऱ्या, पण हातामध्ये काठी. जिसकी लाठी उसकी भैंस. पण इथे असं आपण बोलू शकतो जिसकी लाठी उसकी कैरी. आणि मिसेसचं काम चालू आहे कैऱ्या काढण्याचं. या जागेचा मालक जर कोण आला तर कैरी काढता काढता आम्हाला इथून पळावं लागणार आहे. या कैऱ्या दिसतात तर आहेत छान, पण कैरी काढता काढता पळायला नाही लागलं म्हणजे मिळून. हा, पडली तिकडे पडली. आता शोधता. अरे हळू बोल जरा, लोक येतील. हा पण तिच्या नादाला लागलाय. ते बघ कुठे चाललंय, बघ कुठे चालली बघ. एक कैरीसाठी माणूस कुठे चाललाय तू बघा. बाबा माझी हाईट नाही पोहोचणार एवढी. हाईट नाही पोहोचणार तर राहू दे. हाईट नाही पोहोचणार तरी पण कैरी महत्वाची आहे. कशी काढायची ते तुम्ही बघा. तुम्ही पण खाणार ना. पण आता मिळाली तर फुकट मिळाली तर आम्ही खाणार, त्यात काय. आम्ही कष्ट फुकट तिथे सरसकट.
तर आपण पोचलेलो आहे असं करून मजल करत, आणि इथे पोचेपर्यंत आपल्याला वाजले आहेत जवळजवळ, आता मी घड्याळ नेमकं गाडीत ठेवलेलं आहे त्यामुळे आता वेळ मला कळत नाही आहे किती वाजले, तरी 4 वाजले असतील, 4 सव्वा 4 झाले आहेत. मुंबईवरून निघाल्यानंतर 2 वाजता निघाल्यानंतर आपण इथे पोचलो आहोत 4:15, म्हणजे खरं तर आपण भरपूर हळूहळू करत आलेलो आहोत. त्यामुळे 2.25 ते 2.5 तास लागले आम्हाला इथे पोचायला. आणि इथे पोचल्या कैऱ्यांवर ताव मारण्याचं काम चालू आहे. ही बघा एक छानशी कैरी दिसते आहे इथे. ही वाली मी पाडली ती लटकते कशी मग ती तुटून अडकली आहे याच्यात. नन्नू जात ना खाली. हे नको झाडावर चढूस तिकडे, हळू जर. अरे इथून ये. झाडावर चढून कैऱ्या काढण्याचं काम चालू आहे. हे आणि हे मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. वर पण लटकते बघ. यार नन्नू पकड ना, जाऊ ना, कैऱ्या पकड ना. हे बघा मेहनतीचं 1 2 3 4 फळं मेहनतीची मिळालेली आहेत, आणि 5वं मिळते आहे. खेचून काढलेलं आहे, मिळालेलं आहे. 5 कैऱ्या आम्हाला मिळालेल्या आहेत इथे. हे ते कैऱ्या आहेत, ह्या त्या कैऱ्या ज्या 5 कोणाच्या मालकीच्या नाही आहेत बहुतेक, नाही ते इतक्यात त्याचा मालक आला असता बोंब करत. त्यामुळे आम्ही आता या रानमेव्याचा आनंद लुटणार आहोत. नदीवर जाऊया चला. छानपैकी बारीक कापून मसाला लावून मीठ लावून आम्ही आता खाणार आहोत त्या. हे कैरी 5 कैऱ्या आम्हाला मिळाल्या आहेत, आणि 6वी कैरी काढण्याचं काम चालू आहे. आता असं आपण करत नदीवर येऊन पोचलेलो आहोत. हा आहे आपला स्पॉट जिथे आपण आज मनसोक्तपणे डुबक्या मारणार आहोत. वाहतं पाणी आहे त्यामुळे काय खराब असण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि ते काही गावची मंडळीसुद्धा मजा घेत आहेत नदीची, आणि आमची मंडळीसुद्धा घुसलेली आहेत पाण्यात. हाय बोला सगळ्यांनी, हाय. आणि आता 5 मिनिटात मी सुद्धा एक डुबकी मारणारच आहे. त्या अगोदर हा छान स्पॉट तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी मोबाईल सांभाळावा लागेल इकडे, कारण जमीन शेवाळा आलेलं आहे ह्याच्यावरती, त्याच्यामुळे पाय घसरण्याचे चान्सेस भरपूर आहेत. पाण्याला आज थोडासा जास्त जोर आहे, कदाचित डॅममधून पाणी आत्ता नुकतंच सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे थोडं जास्त जोरात आहे पाणी. तरी पण आपल्या छातीपर्यंत येऊ शकते एवढंच हाईट आहे पाण्याची, जास्त नाही आहे. म्हणजे म्हणालात तर फार तर 4-4.5 फूट पाणी आहे इथे, त्याच्यापेक्षा हे खोल नाही आहे. या गावकऱ्यांनासुद्धा आम्ही विचारलं, त्यामुळे तिथे पण ते लोक स्विमिंगचा आनंद घेत आहेत. 4-4.5 फूट म्हणजे ठीक आहे, आपण आनंदाने त्याच्यात उतरून मजा घेऊ शकतो आहे. फोन आहे, फोन आहे. अजून काय? हा फोटो नाही काढत आहे ग, व्हिडिओ काढते. काहीतरी कर तरी. काय करू, असं करू, असं करते. हो त्याला पुढे जाऊ नको, इकडे ये.
हाय. आणि आता आपण एंट्री केलेली आहे इकडच्या पाण्यामध्ये. फक्त 4 ते 4.5 फूट खोल आहे, जास्त खोल नाही आहे पाणी. त्यामुळे आपण मस्तपैकी इथे स्विमिंगचा आनंद घेऊ शकता. कमरेपर्यंत आहे पाणी. स्वच्छ पाणी आहे इकडे, त्यामुळे इथे कमरेपर्यंत आरामात आपण स्विमिंगचा आनंद घेऊ शकतोय. या स्पॉटबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथे गर्दी होत नाही आणि त्यामुळे अगदी सेफ आणि आरामात असा एन्जॉय करण्यासाठी हा स्पॉट खूपच चांगला आहे. एकदा पिकनिकसाठी तरी कोणीतरी यावं आणि इथल्या स्पॉटवर आनंद घ्यावा. नक्की घ्या या स्पॉटचा आनंद, इथे खूप मजा येते. आणि आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. फ्रेश होऊन पूर्णपणे आम्ही मस्तपैकी साबण बिबण लावून मस्त आंघोळ केलेली आहे आता. आणि आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला पुन्हा मुंबईसाठी. बघून या पुन्हा एकदा हे स्वच्छ पाणी, वाहतं पाणी, कसलीही घाण नाही, एकदम शुद्ध पाणी, एकदम कसली माती नाही आहे, खाली कचरा नाही आहे, घाण नाही आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. फॅमिलीबरोबर येण्यासाठी हा मस्त स्पॉट आहे. त्यामुळे नक्की या आनंद मस्तपैकी या जागेचा आनंद आपण लुटू शकतो. खूपच छान जागा आहे ही नदीवर. गरमीच्या तापलेल्या उन्हामध्ये येऊन इथे भिजण्यामध्ये जो आनंद आहे, अगदी मनमुराद आनंद लुटता येतो या ठिकाणी. कोणी नाही आहे, गर्दी नाही, काही नाही. मधल्या दिवशी जर आलात तर अजिबात कोणी नसते. मधल्या दिवशी या फॅमिलीला घेऊन आरामात खेळायला मिळेल इकडे मस्तपैकी. आम्ही आता 2 तास खेळलो आहे आणि आता निघतो आहे आम्ही परतीच्या प्रवासाला.